नमस्कार, मी स्नेहा कुकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सर्वात आधी तर हॅपी संडे सर्वांना. आज मस्त रविवार आहे आणि निवांत उठले. आंघोळ वगैरे झाली माझी आणि आंघोळीला जायच्या आधीपासून आरोहीचं चाललेलं, मम्मा काहीतरी खायला कर, काहीतरी कर, आज काहीतरी छान कर, चटपटीत कर. खूप दिवस झाले काही बनवलं नाही आणि तुम्हाला माहीत आहे संडे हा माझा हॉलिडे असतो, म्हणजे माझा सुट्टीचा दिवस असतो. बऱ्यापैकी कामांना मी सुट्टी देत असते खरी, पण जर आज मी सुट्टी घेतली तर मग आरोहीचे 2च मेनू ठरलेले असतात. एकतर ती मॅगी बनवते किंवा ती पास्ता बनवते आणि ते दोनही खायची माझी इच्छा नाही किंवा खाऊ पण द्यायचं नाही आहे मला. पाहते मीच काहीतरी बनवावं असं माझा तरी विचार आहे, पण तिचं केव्हाचं चाललेलं नाही, काहीतरी चटपटीतच पाहिजे. मी ना एक छोटासा प्रँक करणार आहे आज तिच्यासोबत. बघा, ह्या 2 चीट लिहिल्यात. आता या चीटमध्ये काय लिहिलं तीच तुम्हाला वाचून दाखवेल. सकाळी सकाळी आरूवर प्रँक. कोणती? एकच. हा, आज ब्रेकफास्टला सुट्टी. हे आज मला ब्रेकफास्टला सुट्टी. दुसरी दाखव. पहिलीच बेटर. पहिली चीटमध्ये काय लिहून होतं? एका चीटमध्ये लिहून होतं आज ब्रेकफास्टला सुट्टी, आणि दुसऱ्या चीटमध्ये लिहून होतं आज ब्रेकफास्ट मी बनवणार. आरूला आलेलं आहे आज ब्रेकफास्टला सुट्टी. मग आज ब्रेकफास्टला सुट्टी मिळणार आम्ही. चालेल. हो, मी बनवल्यापेक्षा तर सुट्टीच बरी आहे. आणि का गं, मी पण अशीच म्हटलं रोज तर सुट्टी चालेल मला, मी ब्रेकफास्ट बनवणार नाही. पण माझी तर ऑलरेडी सुट्टी आहे, मग मी पण ब्रेकफास्ट बनवणार नाही. आज फक्त भाजीपोळीच जेवण करू आपण. ओके, ठीक आहे. तू जेवशील, मी नाही जेवणार. म्हणजे ब्रेकफास्ट नाही तर जेवण पण नाही का? येस. एक सेकंड ना गाइस, ये है मेरे नए न्यूयॉर्क. गाइस, ये है मेरे नए पेंडल. शांत बस मुर्गा. ये है मेरे. आज ब्रेकफास्ट बनणार नाही म्हणून आरोहीची इतका कार्टूनपणा चाललेला होता. तू टाकणार आहे? नाही, कार्टूनपणा नाही दाखवत. म्हणून आरोहीचा हा कार्टूनपणा चाललेला होता. आणि आज ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं माहिती आहे का? आरूची काय फरमाईश आहे? व्हॉट यू वॉन्ट? काय पाहिजे तुला? पिझ्झा, बर्गर, मोमोज. मला नाही आवडत. मग काय पाहिजे तुला? मुंबई का फेमस वडापाव. वडापाव? येस. पण कधी तर बनवला नाही मी वडापाव. आरूला खायचा आहे वडापाव. चला, कधीच नाही बनवला, पण आज फर्स्ट टाइम ट्राय करू आपण. तू तर कधी मोमोज पण नाही बनवलेले. झुटी मोमोज बनवून नाही दिले तुला काही दिवसापूर्वी? पोळीचे होते ते, मला मैद्याचे खायचे. आम्हाला हेल्दी काहीच नको असतं. बघा, मी मागे मला वाटतं 1 महिना झाला तेव्हा छान गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवून हिला खाऊ घातले, तर बोलते पोळीचे मोमोज होते ते, तिला मैद्याचे हवे आहेत. जे अनहेल्दी आहे ते आम्हाला भरपूर आवडतं. चला, आता मस्त वडापाव करते आणि रेसिपीही तुमच्यासोबत शेअर करते. म्हटलं आरूसोबत प्रँक करू, पण प्रँक तो माझ्यासोबतच झाला. मलाच एक नवीन रेसिपीची फरमाईश मिळालेली आहे, पण चला ट्राय करते. मलाही वडापाव भरपूर आवडतो. आम्ही मुंबईला गेलो होतो तेव्हा किती वडापाव खाल्लेत का आपण? आम्ही मुंबईला गेलोत ना तेव्हा कमीत कमी 4-5 वेगवेगळ्या जागेवर आम्ही वडापाव खाल्लेत. म्हणजे आता या काकांजवळचा खाल्ला तर पुन्हा त्यांच्या जवळचा न खाता दुसऱ्याकडचा ट्राय करू. असं करत करत आम्ही 4-5 लोकांजवळचे वडापाव ट्राय केलेत, पण आम्हाला फक्त एकाच जागेचे आवडले. कोणते ग? रेल्वे स्टेशनवर काका होते त्यांचे. म्हणजे रेल्वे स्टेशनवर एक आजोबा होते जे प्रॉपर वडापाववाले असतात बघा, त्याच्याकडे बिल्लाई असतो, टोपी घालून असतात. त्यांच्याकडचा वडापाव 1 नंबर होता. बाकी आम्ही ना स्टेशनच्या बाहेर खाल्ले, छोटी मोठी हॉटेल होत्या तिथनंही खाल्ले, पण कुठेच तसा वडापाव आम्हाला पुन्हा मिळालेला नाही जो त्या काकांजवळचा आम्ही खाल्ला होता. आता मुंबई वडापाव
साठी जरी फेमस असली ना, तिथेही म्हणजे खूप वेगवेगळ्या टेस्ट आहेत, पण तो वडापाव आम्ही कधीच विसरू शकत नाही. होप सो की आज मी तशाच प्रकारचा वडापाव बनवू शकेल का माहिती आहे का, बनवेपर्यंत आणि खाईपर्यंत आरू असंच असते. बनवून झालं आणि आरूला विचारलं, आरू कसं बनलं, तर म्हणते कसं आरू. खूप हुशार आहे. बनवेपर्यंत तुम्हाला इतकी कॉन्फिडन्स देते ती, माहिती आहे का, मम्मा तुला जमतेच, मम्मा तुला येणारच आहे, मम्मा तसंच जमणार आपलं, असं तसं. आणि बनल्यावर छान जरी बनलेला असला ना, ही पोरगी कधीच छान म्हणत नाही. चला आता बडबड बंद करते आणि कामाला लागते. वडापाव, त्यानंतर चटणी, आणि त्या आजोबांकडे ती रेड कलरची चटणी होती आरू, त्याची रेसिपी आता शोधते यूट्यूबवर आणि तीही चटणी बनवते. चला सुरुवात आलू उकळायला टाकण्यापासनं. सो इथे मी कुकरमध्ये आलू उकळायला टाकलेत, म्हणजे पटकन उकळून होतात. त्यानंतर 5 ते 10 मिनटात उकळून झाले, थोडे थंड होऊ दिलेत आणि त्याची जी आहे सालही काढून घेतली. आणि आता आपल्याला या आलूंची मस्त अशी चटणी बनवून घ्यायची आहे. जशी आपण आलूची भाजी बनवतो ना, कोरडी चटणी म्हणतात आमच्याकडे, अगदी तशीच, म्हणजे पराठ्यांसाठीही बनवतो बघा आपण, सेम तशी चटणी बनवून घ्यायची. तेल गरम झालं की त्यामध्ये बघा मी ना मोहरी तडतडली की जिरं घातलं, त्यानंतर कढीपत्ता आणि त्यानंतर बारीक चिरलेला ना लसूण घातला, बारीक चिरलेल्या मिरच्या, हळद, त्यानंतर मीठ घातलं आणि त्यानंतर आपला जो आलू होता कुस्करलेला तो त्यामध्ये घातला आणि फक्त 5 मिनटं मस्त शिजवून घेतलं. त्यामध्ये कोथिंबीर वगैरे घातली आणि आत्ता ते थंड व्हायला ठेवलं. सो चटणी इथे बनवून झाली आणि आता आपल्याला इथे बेसनाची स्लरी बनवायची आहे. त्यासाठी बघा मी इथे बेसन घेतलं आणि त्यामध्ये ना घालायचं आहे आपल्याला हाफ चम्मच जे आहे हळद, मीठ, तिखट, त्यानंतर त्यामध्ये मी ओवा घातला, सोबत थोडंसं जे आहे काय म्हणतात त्याला हिंग घातला आणि ते पाणी घालून मस्त पातळसं जे आहे त्याची स्लरी अशी बनवून घेतली. गुठली पडता कामा नये त्यामध्ये. सो बघा हे एक काम झालं आहे माझं. आता पटपट जे आहे आलूची चटणी जी बनवली तिचे असे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. सो इथे तेल ठेवलं आहे बघा मी तापायला. पण आता वड्यांच्या आधी मला यामध्ये तळायच्या आहेत मिरच्या, कारण वडापाव विदाऊट मिरची म्हणजे इमॅजिनही होत नाही, हो की नाही. सो इथे मी काही मिरच्या घेतल्यात, मस्त अशा तळून घेतल्यात आणि त्याला मस्त मीठ वगैरे लावून साईडला ठेवलं. आणि आत्ता बघा जे आपण पातळसर बेसन भिजवलं ना, तेच मी असं कढईमध्ये ना तेलामध्ये असं छोटे 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 त्याचे भजे काढून घेत आहे. कशासाठी ते नंतर सांगते, पण त्याआधी आता तेल तापलेलं आहे म्हणून मस्त असे वडे तळून घेते. आता बघा काहीतरी वेगळं बनणार म्हणजे वेळ हा लागणारच की नाही, पण या दोघं बापलेकांना इतकी घाई असते ना, म्हणजे मला तर असं वाटतं आधी तयार करायचं आणि नंतरच यांना म्हणजे सांगायचं मी हे बनवते ते बनवते. नाहीतर सुरुवातीपासून इतके इरिटेट करून ठेवतात ना, नुसतं फेऱ्या तर त्यांच्या चाललेल्या असतातच किचनमध्ये, पण मग त्यांचं बडबड ही चाललेली असते आणि त्यामुळे कामाला आणखी वेळ होतं. बरं चला, इथे आता मी जे छोटे छोटे भजे तळून घेतले होते त्यामध्ये बघा मी अर्धा चम्मच तिखट घातलं, त्यानंतर जिरं घातलं, मीठ घातलं, थोडीशी हळद घातली आणि भरपूर जे आहे त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून असं मस्त जे आहे ते वाटून घेतलं. आणि ही चटणी स्पेशली मुंबईमध्ये वड्यांसोबत मिळते आणि इतकी छान लागते ना ही चटणी की काय सांगू, मला तरी फार आवडली होती. त्यामुळे मी पटपटपट जे आहे रेसिपी बघितली, आधी तिची शोधली आणि तशी सेम चटणी बनवली आणि खरं सांगते टेस्टसुद्धा खूप मस्त बनली होती. त्यानंतर नेहमीचीच आपली ही हिरवी चटणीसुद्धा मी बनवून घेतली आणि सोबत माझे वडेही तळणं चाललेलंच होतं बरं का. चला आता वडे तळून झालेत, आता मस्त वडापाव तयार करते. इतकं छान वाटत होतं माहिती आहे का हे सर्व बघायला आणि ते तयार करायला वगैरे. म्हणजे चटणीचा रंगही बघा काय मस्त हिरवा आलेला होता आणि टेस्ट तर या चटणीची इतकी बढिया लागते ना, अगदी कशाही सोबत, साधे भजी जरी असले ना आणि त्यासोबतही ही चटणी असली ना खूप बढिया लागते. बरं चला, पावला बघा आतमध्ये मी मस्त हिरवी चटणी लावली, त्यानंतर लाल चटणी, त्यावर वडा, पुन्हा हिरवी चटणी, पुन्हा लाल चटणी आणि मस्त अशा झणझणीत मिरचीसोबत ना हा वडापाव असा सर्व करायचा. जितका छान दिसतोय ना, खरं सांगते त्याची टेस्ट पण तितकी छान बनली होती. म्हणजे पहिल्यांदा जरी ट्राय केलेला असला तरी चवीला अप्रतिम बनला होता.
चला आता पटपट जे आहे सर्व वडापाव बनवून घेते आणि मस्त त्याचा आनंद घेते. पहिल्यांदा बनवते आहे त्यामुळे खाण्याची एक्साइटमेंट माझ्यासोबत घरच्यांनाही भरपूर आहे आणि साहेबांना तर जरा जास्तच होती, म्हणून सर्वात आधी तर त्यांना दिला आणि खाताना इतकी एक्साइटमेंट असते, पण कसा झाला विचारला तर मात्र एक्सप्रेशन लेस असते माणूस, माहिती आहे का? एक्सप्रेशन लेस, काहीच सांगत नाही, एवढं त्यांचं असतं. नवऱ्याच्याने काही या जन्मास्तुती होणार नाही. पण माझी मैत्रीण आली होती अश्विनी, सो तिच्यासोबत मस्त वडापाव एन्जॉय केला आणि भरपूर गप्पाही मारल्यात. बाय द वे चला आता भरपूर कामं बाकी आहेत, सो ते आवरायला घेते. छान बनले होते वडापाव आणि इतके सर्व खाल्ल्या गेलेत ना की आता असं पोट झालंय. खरं तर स्वयंपाक नाही केला तरी चालतो, पण काय होतं माहितीये का, म्हणजे आता कंटाळा आलाय आणि आता असं वाटतंय पोट भरलेलं आहे, स्वयंपाकाची गरज नाही. पण पुन्हा 1-2 वाजलेत, 12-1 वाजलेत की मग पुन्हा भूक लागते आणि तेव्हा स्वयंपाक करायचा भरपूर कंटाळा येतो. म्हणून मी काय केलं, कुकर लावून दिलं होतं, वडापाव बनवल्या आणि आज मस्त डाळ भाजी जी आहे बनवणार आहे आणि आज सर्व आरोहीच्या आवडीचंच बनत आहे. अरे बापरे, वडापावची फरमाईश पण आरोहीनेच केली होती आणि त्यानंतर आता बनवते आहे मी डाळ भाजी, जी आरोहीला प्रचंड आवडते. प्रचंड आवडते, प्रचंड. असं तर नाही, कधी नाही का? आवडत नाही का? नाही आवडतं नसतं ना. हे कपडे बदलून बघ. चला. बघ ना. मी ना दिवाळीपूर्वी मॉर्निंग वॉक स्टार्ट केला होता, तुमच्यासोबत शेअरही केलं होतं तसं. पण काय झालं, दिवाळी आली, त्यानंतर दिवाळीची कामं स्टार्ट झाली आणि माझ्यासोबतच्या ज्या मैत्रिणी होत्या मग त्यांचं म्हणणं असं की वेळच नाही मिळत स्नेहा, आपण दिवाळीनंतर रिस्टार्ट करू. पण दिवाळीनंतरही त्यांना काही वेळच मिळाला नाही आणि आमचा जो मॉर्निंग वॉक आहे तो काही स्टार्ट झालाच नाही. पण आता मग आणि होतं खरंच, सकाळी इतकी घाई गडबड असते, मुलं शाळेत गेल्याशिवाय फिरायला जाता येत नाही आणि मुलं शाळेत गेल्यानंतर इतका पसारा असतो, इतका पसारा असतो ओट्यावर वगैरे आणि घरात पण. मग अर्ध मन बाहेर राहतं फिरण्यात आणि अर्ध मन घरात राहतं, त्यामुळे मग तो मॉर्निंग वॉक त्यांनीही रिस्पॉन्स दिला नाही आणि मीही तसलं काही विचारलं नाही. म्हटलं ठीक आहे, सकाळी भरपूर कामं असतात, आपण सायंकाळी स्टार्ट करू. सो आता मी इव्हनिंग वॉक स्टार्ट केला आणि ज्या दिवशी मी इव्हनिंग वॉक स्टार्ट केला ना त्याच दिवशी ठरवलं की आजपासनं मी काहीच तळलेलं तुपकट तेलगट काही स्वीट खाणार नाही, असं ठरवलंच होतं फक्त. तेच सांगते आहे मी. आज 3 वडापाव खाल्ले. तेच सांगणार होते मी. आता 5-6 दिवस झालेत आम्ही इव्हनिंग वॉकला चाललो, तेव्हापासून इतकं कंट्रोल केलेलं, काहीच बनवलंही नाही आणि घरात आलेलं स्वीट पण मी खाल्लं नाही. पण आज कधी खाल्लं ग, आणि आज 3 वडापाव खाल्ले आणि आज 1 नाही 2 नाही 3 वडापाव खाल्ले आणि त्यात ही गोडी बघा, आपल्याला लहानपणी मिळायच्यात बघा अशा ह्या पेरूच्या गोड्या, त्यानंतर काय ग अस्मंतराची मिळायची. आंब्याची गोडी आहे. नाही, ही पेरूची नाही, पेरूची आहे ही. आंब्याचा टेस्ट लागत आहे, कच्चा आंबा. कच्च्या मँगो नाही, ही कच्च्या पेरूची गोडी आहे. आमच्या लहानपणी अशा अस्मंतराच्या मिळायच्या बघा. त्यानंतर संत्रा गोडी तर खूप फेमस होती, बसमध्ये प्रवास असला की संत्रा गोडी मिळायचीच. आणि आता ही गोडी आणली, इतकं तेव्हाची मी इथे ठेवू नाही, खाऊ की नको खाऊ की नको खाऊ की नको. जी बाजारला गेली की वापस खूप टेस्टी आहे खरंच, खूप मस्त. सो मी खाणारच आहे फायनली. बघा असं होतं कधी कधी, इतक्या काही गोष्टी ठरवतो पण सर्वच काही पूर्ण होत नाहीत. आणि म्हणजे डाएट वगैरे करायचं माझं खरं सांगते काहीही प्लॅन नव्हता, फक्त तेलकट आणि तुपकट आणि स्वीट कमी यासाठी करायचं होतं बघा. जास्त स्वीट खाल्लं ना त्याचा परिणाम आपल्या स्किनवरही जाणवतो आणि ऑइलचा तर जाणवतो. इतक्यात भरपूर पिंपल्स पुन्हा एकदा यायला लागलीत, म्हणून म्हटलं जरा खाण्यावरही कंट्रोल करूयात. तसं आमच्याकडे ऑइली फार कमी बनतं, पण पिहूमुळे खरं तर बऱ्याचदा फ्रेंच फ्राईज किंवा बऱ्याचशा गोष्टी बनत असतात आणि नाही म्हटलं ना, कितीही नाही म्हटलं तरी 1 घास 2 घास खाल्ल्याच जातं आणि पाहिजे तसं म्हणजे नको असलेलं ऑइल पोटात जातं.
म्हणून ठरवलं होतं खरं तर मी की आता इव्हनिंग वॉक स्टार्ट करूयात आणि सोबत ऑइल वगैरे बंद करूयात. आणि मी असं मनाशी पक्क केलं होतं की 21 दिवस मला हे करायचंच आहे. बघा कोणतीही सवय असो, असं म्हणतात 21 दिवस जर आपण त्यापासून दूर राहिलं ना तर ती मोडायला मदत होते, किंवा लावायची असेल तरी आपण कोणतंही काम 21 दिवस रेग्युलर केलं ना की मग त्याची आपल्याला, आपल्या बॉडीला, आपल्या माइंडला सवय होते, असं काहीसं असतं. म्हणून मी ठरवलं होतं, पण आज माझं ते गेलं. बरं जाऊ दे, आज गेलं ना. आता आजपासून पुढे जे आहे 21 दिवस मी कंटिन्यू करणार आहे. हे मात्र खाणार आहे मी, पण नंतर खाते. आरोही, ए आरू, आरू, पिऊ काय करत आहे? शोधवत आहे. म्हणतो कसं माहिती आहे का मला, तुम्ही लोक, तू ऐकलं का ते? पिऊ काय म्हणतो, तुम्ही लोक इतकी ट्रिप प्लॅन करता, एक ट्रिप झाली का दुसरी, दुसरी झाली का तिसरी, आमच्यासारख्या मुलांनी काय करावं, किती वेळा शूज धुवावे. मला म्हणतो कितीदा शूज धु मम्मा, तुमचं काय आहे म्हणते हे चालू. मी म्हटलं ठीक आहे, आपण ट्रिप कॅन्सल करू. सो बोलतो नाही, ट्रिप कॅन्सल नाही करायची. आणि इतका मस्त बोलत होता ना तो, इतकं हसायला आलं मला. म्हणजे त्याला असं दाखवायचं त्याला ट्रिपमध्ये इंटरेस्ट नाही, त्याला कशातच इंटरेस्ट नाही, फक्त त्याला टेन्शन आलं की आता ट्रिपला जायचं तर बाबा माझे शूज मला स्वच्छ लागतील, माझी चप्पल मला स्वच्छ लागेल. आणि अर्धा तास झाला तो बाथरूममध्ये तेच काम करत आहे. आधी शूज क्लीन केले, त्यानंतर आता ते क्रॉक जे आहेत ते क्लीन करत आहे. आणि मला माहिती आहे ते झालं की आरोहीचंही तेच काम स्टार्ट होणार आहे. तर म्हणजे पुन्हा जे आहेत आय थिंक आम्ही चाललोय 2 दिवसाच्या ट्रिपला. कुठे काय ते मी जाणार ना त्याच दिवशी तुमच्यासोबत शेअर करेल. पण तयारी आमची आजपासून स्टार्ट झालेली आहे बघा. शूज, चपला वगैरे आमच्या धुवून झाल्यात. कपडे कोणते घ्यायचे, काय घ्यायचं त्याचं आम्हाला काही नसतं, आम्हाला पडलेलं असतं फक्त आमच्या शूजचं. बरं चला, कपड्यांचं त्याला जरी पडलेलं नसलं तरी बाबा मला तर त्यांची काळजी घ्यावीच लागते. उद्या स्कूल आहे, सो कालच मी जे आहे स्कूलचे कपडे वगैरे रात्रीलाच वॉश करून ठेवले होते, त्यामुळे आता ते मस्त प्रेस करूनही ठेवून देता आलेत मला. त्यानंतर पिहूचा प्रोजेक्ट होता, आर्ट बुक पण त्याला कंप्लीट करायची होती, सो तो करतो आहे. आणि प्रोजेक्ट असा होता की त्याला ना मोल्डेड क्लेपासनं फ्रुट्स तयार करून न्यायचे होते, पण आता इतका सर्व मोल्डेड क्ले कुठून आणणार. सो आम्ही जरा शक्कल लढवली आणि वॉलपुट्टीचे असे फ्रूट तयार केलेत, आरोहीने, मी आणि त्याने सुद्धा. सो असे काहीसे बनले, ते कलर झाले की पुन्हा तुम्हाला दाखवेल मी. त्यानंतर आज भरपूर दिवसानंतर आरोहीचं चाललेलं, मम्मा तू आमच्यासोबत खेळतच नाही. म्हटलं काय खेळायचं सांग. तर बोलली आपण दोरीवरच्या उड्या मारू. खरं तर म्हणजे मला कन्फ्युजन होतं मला खेळता येईल का नाही, पण नंतर बघितलं तर आरोहीलाच खेळता येत नव्हतं. पण इतकं एन्जॉय केलं ना मी आरोहीसोबत हे काही क्षण, खूप मजा आली, खरंच खूप मजा आली. भरपूर दिवसानंतर मी दोरीवरच्या उड्या मारत आहे. म्हणजे आधी एक्सरसाइजमध्ये जे आहे मी दोरीवर उड्या मारायची, पण हळूहळू ते म्हणजे कसं होतं, एकदा लक्षात आलं की आपण ते कंटिन्यू करतो, पण एकदा विसर पडला की मग तो पडतोच. पण चला, आज मात्र भरपूर दोरीवरच्या उड्या मारल्यात आणि भरपूर एन्जॉय केलं. आरो पिहूसोबत असा वेळ घालवायला खरंच खूप मजा येते. आणि पिहूच्या उड्या बघा तुम्ही इथे, आणि आरोहीच्या तर त्याहून भयानक. बरं चला आता दोरीवरच्या उड्या मारून मारून भयंकर भूक लागलेली, पण काही खावंसं वाटत नव्हतं, म्हणून दही घेतलं. काल दही लावलं होतं बघा, आणि इतकं मस्त लागलंय ना ते, अगदी घट्ट पेड्यासारखं. सो ते पिते म्हटलं. आणि त्यानंतर आता मला जायचं आहे फिरायला. सो पटपट सर्व आवरते. आणि जेव्हापासनं फिरायला चालली ना, खरं सांगते इतकं हलकं हलकं फील होतंय ना, खूप मस्त वाटतं. खरंच वॉक करायचे भरपूर फायदे आहेत. म्हणजे आपलं असं असतं की लठ्ठ बायकांनीच वॉक करायचा, किंवा बारीक होण्यासाठीच, वजन कमी करण्यासाठीच वॉक करायचा. पण तुम्ही ना वॉक करायला लागा, तुम्हालाच इतके सर्व बदल जाणवतील ना स्वतःमध्ये. म्हणजे खरंच खूप हलकं हलकं वाटतं. ॲसिडिटीचे त्रास असतील ते कमी होतात, आणि भरपूर गोष्टी. सो ट्राय करा. मी तर सुरुवात केलेली आहे. वेळ मिळत नाही ही कारणं कुणालाच देऊ नका, आणि स्वतःलाही नाही. सकाळी वेळ नसेल मिळत, सायंकाळी काढा. सायंकाळी मुलांचा अभ्यास असतो, तर सकाळी मुलं शाळेत गेल्यावर तुम्ही अर्धा तास काढू शकता. सो चला, आता मी येते फेरफटका मारून, आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.